दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधली परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाहीये आणि अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अजूनही पेट्रोल डिझेलचे टँकर न पोहोचल्यामुळे पंप कोरडे ठाक आहेत। आज संध्याकाळपर्यंत पूर्ण क्षमतेनं पंप सुरू होतील असं नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनकडून सांगितलं जात आहे। दरम्यान नाशिक शहरातल्या पंपांवरती आज चित्र काय आहे याचा आढावा घेतला प्रांजल कुलकर्णी यांनी। आज सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमधील अनेक पंपांवरती पेट्रोल डिझेल शिल्लक नाही असे फलक जे आहेत ते बघायला मिळत आहेत। मी आता त्र्यंबक नाका परिसरामध्ये आहेत आणि आपण जर बघितलं तर इथे अजूनही हे पंप जे आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत। तसं बघितलं तर ही परिस्थिती जी आहे ती अजूनही पूर्वपदावर आलेली नाहीये। मंगळवारी मनमाडच्या पानेवाडी डेपोमध्ये प्रशासनासोबत बैठक ही झाली होती टँकर चालकांची आणि त्या बैठकीमध्ये आता टँकर चालक इंधन पुरवठा जो आहे तो आता सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं। मनमाडच्या डेपोतून उत्तर महाराष्ट्र यासोबतच मराठवाड्यातील जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये इंधनचा पुरवठा होत असतो। मात्र जे आपण जर बघितलं तर पेट्रोल हे जे आहे तो ज्वलनशील पदार्थ आहेत आणि त्यामुळे तो हाताळणं, त्याचं भरणा करणं, त्याची वाहतूक करणं याला बराच वेळ हा जातो आणि जवळपास 2 दिवस हे टँकर जे आहे जवळपास हजाराहून अधिक टँकर हे डेपो बाहेर उभे होते। त्यामुळे त्याचा भरणा करायला तिथे वेळ लागतोय आणि हे टँकर जे आहेत ते अजूनही पेट्रोल पंपावरती पोहोचू शकलेले नाही आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर नागरिकांची गैरसोय जी आहे ती अजूनही कायम आहे। अनेक पंपांवरती वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहेत, तर काही पंप असे आहेत की तिथे अजूनही अशा प्रकारे पेट्रोल शिल्लक नाहीचे फलक हे बघायला मिळत आहेत। पेट्रोल डीलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 80 ते 90% परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहेत। मात्र इतर जे पंपांवरती अशा प्रकारे साठा शिल्लक नाही, जे ड्राय आहे तिथे आज सायंकाळपर्यंत हे टँकर पोहोचतील आणि आज सायंकाळपर्यंत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल। कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।